आज बेळगाव आणि खानापूर परिसरामध्ये काही सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने आणि मंदिर असलेल्याच ठिकाणी वाचनालय ही जी संकल्पना या भागातल्या तरुणांनी मांडली होती, त्या संकल्पनेच्या एक उद्घाटन आज आमच्या हस्ते सर्वांच्या हस्ते होतं आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी बेळगावला आलेलो आहे. मला निश्चितपणाने स्वर्गीय आबांचं आणि बेळगावचं नातं जुनं होतं आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या संदर्भामध्ये एक असलेला हा जिव्हाळा नेहमी बेळगावकडे आम्हाला खेचून आणतो, अशी परिस्थिती आमच्या सर्वांच्या बाबतीत झालेली आहे. या भागातल्या सर्वसामान्य लोकांची मराठीची अस्मिता ही जपली गेली पाहिजे, ही भावना आमच्या सर्वांची आहे. त्या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही सर्वजण सातत्यानं बेळगावच्या सर्व नागरिकांची भेट घेत असतो. गेल्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही या सीमा भागातल्या अनेक 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयामध्ये नापास करण्यात आलं होतं आणि त्या संदर्भामध्ये राज्य सरकारने आपली भूमिका मांडावी आणि समन्वय साधावा अशी भूमिका महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आम्ही मांडली होती. आणि आज या परिसरातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका, सीमा प्रश्नाबाबतच्या भूमिकेवरती सुद्धा राज्य सरकारनं कठोर आणि ठोस भूमिका घेतली पाहिजे, अशी आमची भूमिका कायम आणि सातत्यानं राहिलेली आहे. त्यामुळे आज या परिसरामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेलो आहे, इथल्या लोकांना भेटण्यासाठी. जर मराठी लोकांच्या अस्मितेचं संरक्षण त्यांना मिळणार नसेल आणि काही समाजामध्ये जे जातीवादावरून, धर्मांध गोष्टींवरून आणि किंवा आज भाषा व प्रांतरचनेवरून आज जे लोक अल्प असतात त्यांच्यावरती कुठेतरी त्रास देण्याचा प्रयत्न त्यांना सातत्यानं होत आलेला आहे. इथेही बऱ्याच संघटना आहेत, ज्या संघटना मराठी लोकांच्या अस्मितांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. मी ठराव काय झाला याची माहिती घेतो, पण मराठी लोकांच्या अस्मितेच्या संरक्षणासाठी आम्ही सातत्याने उभे राहू, एवढं निश्चितपणाने आपल्याला सांगतो. आता एक तर असं झालेलं आहे की जे राष्ट्रीय पक्षात ते निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा घेऊन उतरतात आणि पैशाच्या माध्यमातून लोकांना किंवा त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना विकत घेण्याचं काम ही सगळी मंडळी किंवा मराठी अस्मिता जरी त्यांच्यामध्ये असली तरी गुलाम झाल्यामुळे आपण बोलू शकत नाही, अशी परिस्थिती सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांच्या आणि कदाचित आमदारांची सुद्धा झाली असावी. पण माझं आपल्याला एकच मत असेल की मराठी लोकांच्यासाठी लढा ज्यावेळेस द्यावा लागेल त्यावेळेस इथले गुलाम झालेले लोक किती उभारतील माहीत नाही, पण आम्ही स्वामिनिष्ठ भावनेनं आणि स्वाभिमानाने या भागातल्या लोकांच्या बरोबर उभा राहू.